तू आत्तापर्यंत मला सगळं काही दिलंस. मला चांगला जॉब हवा होता, तो मिळवून दिलास. तुझ्यामुळे मला प्रमोशन पण मिळालं. पण आज ना मला काहीतरी मागायचंय. माहित नाही कसं सांगू, पण तुला तर सगळं माहीतच आहे ना. छान करशील बघ. ओ थँक्यू. झालं की कळवते. थँक्यू. कुणाचं आहे? मावशी, मावशी हे सामान तुमचं आहे का? काय आहे मध्ये मध्ये? सॉरी, मला इंटरव्ह्यूला जायचंय. ऑल द बेस्ट. होईल तुमचं काम. त्यानंतर तू माझ्याशी परत कधीच बोलला नाही. मला त्याला एवढंच सांगायचं होतं की थँक्यू, मला नोकरी मिळाली. खरं तर नंतर मीच विसरून गेले मला नेमकं काय बोलायचं होतं ते. मला इतकंच माहित होतं मला बोलायचंय त्याच्याशी. पण आज तुझ्याकडे जे मागायचंय ते म्हणजे आमचं बोलणं करून दे प्लीज. ताई ताई, त्याने तुझा फोटो काढला. कोणी? जे काही बोलायचं ते मी बोलीन, तू काही बोलू नकोस, कळलं? बघ ना, असा कसा फोटो काढू शकतो? इट इज व्हेरी डेंजरस ताई. कळलं. अगं बोलणं करून दे म्हटलं होतं, भांडण नाही. तुम्ही त्याचा फोटो न विचारता का काढलात? का काढलात फोटो? डिलीट करा. असं बरोबर दिसतं का? बघू, असं बरोबर आहे का? रांगोळीचा फोटो आहे. नाही ते यावर्षी दिवाळीसाठी घरी जाता आलं नाही ना. माझी आई एक्झॅक्टली अशीच रांगोळी काढते. ती रांगोळी बघून घराची आठवण आली. पण सॉरी, मी नाही, इट्स ओके. सॉरी. ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही मला ऑल द बेस्ट म्हणाला होतात? कामी आलं. पूजा, तयारीला ये. आले. ॲक्च्युली मी तुमची परमिशन घ्यायला हवी होती. नाही, रांगोळीच तर आहे. नाही नाही, फोटोसाठी नाही. तुम्ही आत या ना जरा. आजच बाप्पाला म्हणालो होतो काय की आमचं बोलणं होऊ दे. हॅपी दिवाळी. उजळून जातो एक क्षण, पूर्ती होते इच्छांची. न कळता जुळून येतात नाती विश्वासाची. बढेकर ग्रुपतर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बढेकर ग्रुप, नाते विश्वासाचे.